नमस्कार. डॉक्टर शिरीष वळसंकर मृत्यू प्रकरणी मोठी अपडेट आता समोर येत आहे. एक चिठ्ठी सापडली आणि एका महिलेलाही पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. महाराष्ट्रासह देशभरात ख्याती असलेले सोलापूरचे न्यूरो फिजिशियन डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी शुक्रवारी रात्री स्वतःच आत्महत्या केली. डोक्यामध्ये 2 गोळ्या झाडून त्यांनी स्वतःला संपवलं. या घटनेनंतर महाराष्ट्र हबधून गेला. घटनेमागचं कारण सुरुवातीला पुढे आलं नव्हतं, पण आता मोठी अपडेट या घटनेसंदर्भामध्ये समोर आलेली आहे. या प्रकरणात आता डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहिल्याचं पुढे येत आहे. या चिठ्ठीमध्ये डॉक्टरनी एक महिलेवरती गंभीर आरोप केलेले आहेत. त्यानुसार महिलेला कोर्टाच्या परवानगीने पोलिसांनी अटकही केलेली आहे. पोलिसांनी अटक केलेल्या महिलेचं सदरील म्हणजेच डॉक्टर वळसंकर यांच्याच रुग्णालयामध्ये प्रशासकीय अधिकारी हे पद होतं. या महिलेमुळेच आत्महत्या केल्याचं प्रथमदर्शनी पुढे येत आहे. या प्रकरणी रात्री उशिरा महिलेला गुन्हा दाखल करून अटक करण्यात आलेला आहे. चिठ्ठीमध्ये नेमकं काय लिहिलं होतं यावरती आपण एक नजर टाकू. डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये म्हटलंय की ज्या महिलेला आयुष्यात उभं केलं, प्रशासकीय पदाची सूत्र दिली, त्याच महिलेने माझ्यावरती घाणेरडे आरोप केले. हे आरोप सहन होत नसल्यामुळे मी जीवन संपवत आहे, असं चिठ्ठीमध्ये वळसंकर यांनी लिहिलं होतं. ही चिठ्ठी पोलिसाच्या हाती लागल्यानंतर संबंधित महिलेविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला. रात्रीच्या वेळी महिलेला अटक करावी लागणार असल्याने पोलिसांनी कोर्टातून तशी परवानगीही घेतली होती.